नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्व डाळिंब उत्पादकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ह्या परिस्थितीमध्ये वाढणारा तेल्या। आज आपण ह्याच विषयावरती सविस्तर बोलणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तेल्या वाढण्याचे कारण काय, तेल्या येण्याचे कारण काय, तेल्या कंट्रोल न होण्याचे कारण काय आणि तेल्या आल्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी काय करावं लागेल, हे सगळ्यांची माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे। आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला डाळिंबाची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी एक स्लरी तयार केलेली आहे, ती स्लरी पण सांगणार आहे। ती स्लरी आहे तुमच्यावाली सरकी पेंटची। हे सर्व माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे। व्हिडिओ मोठा होणार आहे, त्याच्यासाठी हा व्हिडिओचे 2 पार्ट तुम्हाला येऊ शकतात। हे दोन्ही पार्ट बघा आणि तुमच्या बागावरती त्याला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला चांगला उपाय होईल। तर शेतकरी मित्रांनो, आता तेल्या येण्याचं प्रमुख कारण मी सांगतो तुम्हाला। आता काय झालंय, तेल्या आला हा आपल्याकडे वातावरणाच्या धोक्यामुळे। मागच्या वर्षी जसा मे मध्ये पाऊस झाला तसं ह्या वर्षी लवकर पाऊस झाला। ह्या वर्षी पाऊस पडला तो एप्रिलमध्ये कडक उन्हात, आणि ह्या कडक उन्हामध्ये पाऊस पडल्यामुळे वातावरणामध्ये दमटपणा आला। आणि तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना माहीतच असेल, दमट वातावरण असलं का त्याला 100% वाढतो। आणि त्यातल्या त्यात काय झालं, पाऊस पडला तो पण असा विजा कडाडून आणि गारा पडल्या। याच्यामध्ये नायट्रोजनची लेवल खूप वाढते, कारण असं म्हटलं जातं का विजा चमकल्या तर नायट्रोजन वाढतो। त्यामुळे पण आपल्या बागामध्ये नायट्रोजन वाढला गेला आणि त्याला जास्त वाढला। आता हेच कारण तुम्हाला सांगतो, तो आत्ता का बरं दिसू राहिला। तर शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत मला, साहेब, की पाऊस एप्रिलमध्ये पडला आणि आत्ता मला ह्या परिस्थितीमध्ये का बरं डाळिंबावरती याला दिसू राहिला। शेतकरी मित्रांनो, काय होतं आता एक समजून घ्या त्याचं गणित। आता समजा हे फळ आहे, हे फळ आता कलर चेंजच्या अवस्थेत आहे। अगोदर असं फळ होतं लाल कलरचं, हे बघा लाल कलरचं फळ होतं, आणि ते फळ आता कलर चेंज होऊ राहिलं, म्हणजेच असं होऊ राहिलं, हे लाल मधून हिरव्यात रूपांतर होऊ राहिलं। आणि ह्याच वेळेस सर्वात जादा फळ पोसण्यासाठी झाडाला अन्नद्रव्यांची गरज पडते। आणि अन्नद्रव्य तुम्हाला कमी प्रमाणात भेटलं, अपटेक झालं नाही, किंवा त्याला पाहिजे ते प्रमाणात अन्नद्रव्य भेटलं नाही, तर झाड थकलं जातं, म्हणजेच झाड ट्रेसमध्ये जातं। आणि हे ट्रेसमध्ये गेलेल्या झाडावरती तेल्या अटॅक करतो। कारण एक समजून घ्या, माणूस अशक्तपणामध्ये रोग जादा बळी पडतो। तसंच झालंय, झाडाची रोगप्रतिकारक क्षमता कमी झाली आहे आणि अशा वेळेस झाडाला तेल्या जास्त अटॅक करतो। हे 2 कारण ह्या वातावरणामध्ये आत्ताच्या कंडिशनमध्ये तेल्या येण्याचे प्रमुख कारण आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता याच्यावरती उपाय काय करायचा याबद्दल मी तुम्हाला बोलणार आहे। शेतकरी मित्रांनो, लक्षात असू द्या, खूप ठिकाणी बाग आहे, मागच्या वर्षापेक्षा ह्या वर्षी आपण बाग सेटिंग करण्यासाठी खूप त्रास सहन केलेला आहे। खूप जणांचे बाग सेट करण्यासाठी खूप जादा स्प्रे मारावं लागले, फ्लावरिंगमध्ये आपल्याला खूप जादा दिवस गेले। एवढं करून पण आता आपल्याला तेल्याने अटॅक केलाय। शेतकरी मित्रांनो, घाबरून जाऊ नका, तेल्याचा कंट्रोल आपण करणार आहे। तुम्ही खचू नका, शेतकरी आहे तर देश आहे। त्याच्यामुळे कोणत्याही समस्यावरती पर्याय असतो, त्याचे उपाय असतो। त्याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंतच बघा। तर शेतकरी मित्रांनो, आता तेल्या आलाचे, आता ह्या तेल्यावरती कंट्रोल कसा करायचा, बाग आपल्याला रोगप्रतिकारक क्षमता वाढवायची कशी बागाची, हे तुम्हाला मी सांगणार आहे। शेतकरी मित्रांनो, मी 3 ते 4 प्रकारचे तुम्हाला फवारणी देणार आहे वरून डाळिंबाला, आणि ड्रिपमध्ये सोडायसाठी ॲप्लिकेशन सांगणार आहे। ड्रिपमधून कोणते कोणते अन्नद्रव्य द्यायचे, ज्यामुळे तुमच्यावाल्या तेल्याला अटॅक कमी करण आणि आपला डाळिंब हा जो आहे रोगप्रतिकारक क्षमता वाढेल। तसंच मी एक महत्त्वाची स्लरी सांगणार आहे तुम्हाला। जशी मागच्या वेळेस अंड्याची स्लरी सांगितली होती, तशीच ह्या वेळेस तुम्हाला मी सांगणार आहे ती सरकी पेंटची स्लरी, ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल, त्याचे प्रोटीन वाढतील, ज्यामुळे तुमच्यावाले जे झाड असेल डाळिंबाचं, त्या झाडाला तेल्यावरती प्रतिकार करण्यासाठी ताकद भेटेल। हे बघण्यासाठी आपण आता सुरुवात करूया। सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो तेल्या कसा दिसतो आणि तेल्या कसं काम करतो। तर शेतकरी मित्रांनो, तेल्या हा कोणत्याही प्रकारची बुरशी नाही, तेल्या हा एक जीवाणू आहे, आणि तेल्याला मारण्यासाठी जीवाणूनाशक म्हणजेच बॅक्टेरियानाशकच लागतील। तुम्ही म्हणाल कोणत्या प्रकारच्या बुरशीनाशकामुळे तेल्या कंट्रोल होणार नाही, तेल्यासाठी
बॅक्टेरियानाशकच उपयोगी पडतील. सर्वात प्रथम त्याला दिसल्या क्षणी तुम्हाला एक फवारणी घ्यायची आहे. जसं आपण कोरोनाच्या काळामध्ये हात सॅनिटायझर करून किंवा आपलं शरीर सॅनिटाईज करून आपण घरात येत होतो, कारण बाकीच्या लोकांना आपल्याला त्याची लागण होऊ नये. तसंच आपल्याला आता सगळ्यात अगोदर फळ हे सॅनिटाईज करून घ्यायचं आहे. आणि ते सॅनिटाईज करण्यासाठी तुम्हाला झुनू नावाचं एक औषध आहे, 5 ml ने घ्यायचं, त्याची फवारणी करून घ्यायची. जरी एखाद्या फळावरती दिसला तुमचा डॉट तेलाचा, तो बाकीच ठिकाणी स्प्रेड होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला सॅनिटायझर म्हणून झुनू नावाचं प्रोडक्ट मारायचं आहे. झालं एक पहिलं. दुसरं औषध आहे, त्याला जास्त प्रमाणात असेल, थोड्याफार ठिकाणी जास्त फळावरती असेल आणि ती ओला जखम झालेली असेल, ती जखम कोरडी करण्यासाठी तुम्हाला घ्यायचे हायड्रोजन पॅरॉक्साईड 2 ml ने. हे 2 स्प्रे 4-4 दिवसाच्या अंतराने एकदा घ्या. हे 2 स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला मी एक स्प्रे सांगतो. आत्ता घ्यायचं तुम्हाला बॅक्टेरियानाशक. बॅक्टेरियासिल नावाचं प्रोडक्ट आहे, अर्धा ग्रॅमने घ्यायचं. त्याच्यामध्ये COC कॉपर ऑक्झिक्लोराईड हे घ्यायचं 2 ग्रॅमने. त्याचा स्प्रे करून घ्या, जेणेकरून तुमचा जो तेलाचा जीवाणू मेला जाईल आहे तो तिथं थांबल, तो स्प्रेड होणार नाही. त्याच्यानंतर परत 5-6 दिवसानंतर तुम्हाला अजून एक स्प्रे घ्यायचा आहे. कॉपर ऑक्झिक्लोराईड झाल्यानंतर आता घ्यायचं आहे कॉपर हायड्रोक्लोराईड 1 ते 1.5 ग्रॅमने. त्याच्यामध्ये घ्यायचं आहे कासुबीमायसिन 2 ml ने. याचा स्प्रे करून घ्या. त्याच्यानंतर ड्रिपने पण तुम्हाला सोडायचं आहे व्हॅलिडामायसिन 1 लिटर. हे तिन्ही स्प्रे ध्यानात राहून द्या. तिन्ही स्प्रे मारल्यानंतर 2 स्प्रे मारल्यानंतर आणि ड्रिपने सोडल्यानंतर तुम्हाला त्याला चांगल्या कंट्रोलमध्ये राहील. आता तुम्हाला बागाचा रोगप्रतिकारक क्षमता वाढायची आहे. त्याला आलाय, पण त्याला प्रतिकार करायचा आहे. बागाला, झाडाला प्रतिकार करायचा आहे त्याल्यावरती. त्यासाठी त्याला झाडामध्ये ताकद पाहिजे, तरच तो प्रतिकार करू शकतो. त्याच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो, आपण फवारणी बघितली कोणती कोणती करायची त्याला नियंत्रण करण्यासाठी. ही फवारणी करून घ्या. नेक्स्ट पार्टमध्ये तुम्हाला मी अन्नद्रव्य ड्रिपना काय द्यायचे किंवा तुम्हाला स्लरी कोणती द्यायची, जेणेकरून तुमच्या डाळिंबाच्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल, तो त्याल्यावरती रोगप्रतिकार करू शकल, चेक करून आपला त्याला कंट्रोलमध्ये राहील. त्याच्यासाठी तुम्हाला पुढच्या पार्टचा व्हिडिओ बघा. आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मी किरण कोल्हे तुमचं आभार मानतो. आमचा चॅनल शेअर करा, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.